सर्वगुणांचा मोरंब तो निर्गुणाचा नमो शारदे गुणचत्वारी वाचा नमो पंथानंताय राघवाचा नारायण नमस्कृत नरचैव नरोत्तमम् देवे सरस्वती मुद्रेत ततशिष्य शुभगधाम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिमं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तद्वमशावनिर्मोषमं एकं नित्यनिर्मलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणारहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्ये नमः। जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायका दाता उदात कल्पतरू रूप दयाचे मन बुद्धी परवाचे अगजरू अलक्ष्याना मारूपात अक्षय परात परो आत्माराम दुर्लिंग जंगम महाराज निंबद्यवासी करुणा करू आत्माराम भाऊसाहेब महाराज उमदे जीरवासी करुणा करू आत्माराम गिरमल्लेश्वर महाराज जमखंडे जीरवासी करुणा करू आत्माराम माधवानंद प्रभो यांचे गिरवासी करुणा करू विठाला विठाला माझी मनाची अजोग्य सिद्धी पावे कल्पतरू तळवटी करून वैसलाशील काय त्या श्री सांगा जोजे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधळलो गुरु कृपे माय बाप श्री करता निवडलेला अभंग हरिपाठ ग्रंथातून घेतला असून हा अभंग 4 चरणाचा असून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ या ग्रंथातला घेतलेला आहे। हरिपाठ हा ग्रंथ असा आहे ख्रिश्चनांचा बायबल असो अथवा मुस्लिमांचा कुराण असो किंवा हिंदूचा ग्रंथ असो या सर्वांचा सार म्हणजे हरिपाठ ग्रंथ आहे। त्रिगुणासार निर्गुण ही सार 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 विचार हरिपाठ सात चांगली बरं वाटलं गाव कसं विठाला सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी सद्गुरुच का। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये जपी होते तपी होते महंत होते योगी होते साधू होते संन्यासी होते जपे होते माळकरी होते सगळे होते पण सद्गुरुच का। सगळे होते माऊलीच्या काळामध्ये का जपी नव्हते का तपी नव्हते का योगी नव्हते का साधू नव्हते का संन्यासी नव्हते का सगळे होते मग सद्गुरुच का। ज्ञाने सर्वांना कळते आजकाल सर्वांना कळते मग एवढी मंडळी असताना सद्गुरूचाच लेखा केला। सद्गुरु सारखा असता पाठी राखा बाकीच्यांचा लेखा नाही त्यांनी केला। संत ज्ञानेश्वर महाराजांनी बाकीच्यांचा लेखा केला नाही सद्गुरूचाच लेखा केला। मग सद्गुरूच का। सद्गुरू कोण आहे बा। सद्गुरू एखादी वस्तू आहे का एखादं चित्र आहे का एखादं
विठाला 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 सद्गुरु नेमके काय चीज आहे? एखादं झाड आहे का? एखादी वस्तू आहे का? एखादा प्रदेश आहे का? सर्व कळते आपल्याला, सर्व कळते आपल्याला. गाळ कळते, गरम कळते, कडू कळते, गोड कळते, तिखट कळते, आंबट कळते. मग एवढे असताना मंडळी सद्गुरूचाच लेखा केला संत ज्ञानेश्वर महाराजांनी, इतराचा लेखा केला नाही. काहीतरी मिस्टेक आहे. आता जे चतुर आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, तो याला माप लावणार. इतराचं काम नाही. आहे सर्वांसाठी, आहे सर्वांसाठी. ही हवा आहे सर्वांसाठी. ही हवा म्हणजे ब्रह्म. बघा आता उन्हाचे दिवस आहेत, पावसाचे दिवस येतात. सॉरी, वीज कुठं तळती? आकाशात. बरोबर. ढग कुठं आहे? आकाशात. बरोबर आहे. वीज कुठं कुठं आकाशात. आकाश कुठं आहे? ढगात. ढग आहे आकाशात. बरोबर का नाही? वीज कुठं कळकळते? आपण येतो घरात पळतो, वीज ही ढगात आहे. कुठे आहे? ढगात आहे. वीज कुठे आहे? ढगात आहे. ढग कुठे आहे? हवे. आकाश नुसती पोकळी आहे. आकाश नुसती पोकळी आहे. आकाश नुसती काय आहे? पोकळी आहे. वीज कुठे आहे? ढगात. ढग कुठे आहे? हवेत. ना हवा कुठे आहे? श्वासात. इतकी प्रचंड शक्ती तुमच्या माझ्यात आहे. पण ती आकलावली कोणी? संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आत्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी. आत्मज्ञान प्राप्त करायचं हा बारीक पोराचा खेळ नाही. आणि पुन्हा सांगतात की आत्मज्ञानाविना सर्व पार्था निरर्थकम. जीवनाला येऊन आत्मज्ञान जर तुम्ही नाही घासलं, नाही केलं, व्यर्थ आहे. माऊली काय सांगतात? व्यर्थ आहे. मग सद्गुरू झालं. ऐका जरा, ऐका जरा काय चाललंय. विठाला 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 Yeah.